तुका म्हणे विठूधरा वैकुंठवासी श्रीरंग कातकाडे अर्थात आपल्या सर्वांचे लाडके दादा, आज दादांना आपल्यातनं जाऊन बरोबर 365 दिवस म्हणजेच 1 वर्ष झालेला आहे. पुनर्मित्रम पुनर्वित्तम पुनर्भार्या पुनर्मही येत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. गेलेलं धन, गेलेली संपत्ती, गेलेला पैसा, गेलेली जमीन पुन्हा मिळेल पाहण्याचा प्रयत्न केला तरी आता दादांना पाहता येणार नाही. दादांच्या 3ही बहिणी, 3ही मुलं, सुना, नातवंड, परिवार, या परिवाराच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्तानं या ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग संत तुकाराम महाराजांचा असून मनुष्य जन्माला आल्यानंतर या देहावरती जितकं आपण प्रेम करू ते प्रेम अत्यंत निरागस आणि ते वाया जाणार आहे. हेच प्रेम आपण भगवंतावरती करावं हा आशय, हा भाव आजच्या अभंगातनं तुकोबा मांडतात. या अभंगाची पहिली चाल महाराष्ट्रातील नामवंत आणि सुप्रसिद्ध स्वरसम्राट स्वरभूषण आदरणीय हरिभक्त परायण बोराडे महाराज आणि परम आदरणीय परम श्रद्धेय स्वरालंकार ओंकारजी महाराज जगताप या दोघांच्या सुमधुर आवाजाला, ज्यांची मृदंगावरती साथ आहे, आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य मृदंगरत्न मृदंग अलंकार ओंकारजी महाराज कागदे या तिघांच्या साथीने अभंगाची पहिली चाल होईल. या चालीनंतर निरूपणाला सुरुवात. शेवट तो भला माझा बहु गोड झाला या नयानं आज द्वादशीला मरण आलं. आज देवाज्ञा द्वादशीला झाली, मग माणसानं जन्माला येऊन करावं काय याचा अन्वय म्हणजे आजचा अभंग. रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुलला सी पतंगे. हॅलो 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 मॉनिटरला इकडनं हॅलो हॅलो
रंगी रंगी धरसी अभिलाष जनी अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जनी अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम परम धाम कैवल्यमेकम तुरीयम प्रसन्नम प्रपन्न हार्ति देव देव परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू श्री बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजव मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयुत्य मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुजतीजं हृदं प्रदेशं विधीन्द्रादिदेवो सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर
पावन पावणी आद्यत्रय जननी देवाची रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष झने. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवे करता गायलेला अभंग जगद्गुरु जगत उद्धारक वारकरी संप्रदायाचे कळस पंचमवेदाचे निर्माते संत तुकाराम महाराजांचा चारचरणाचा सामोर बसणाऱ्या समाजाला आवाहन करणारा अभंग आहे. साधून उपदेश करावा आणि जीवानं तो उपदेश ग्रहण करावा. साधूनं बोलावं, आपण साधूच ऐकावं. साधूमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? साधूचं सहज बोलणं हा उपदेश आहे. साधूच्या सहज बोलण्यानं जगाचं कल्याण आहे. आपल्या सहज बोलण्यानं भावाभावाचं भांडण आहे. साधूमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? साधूच्या बोलण्याला कर्तृत्वाची झालर आहे, आपल्या वक्तृत्वाला कर्तृत्वाची झालर नाही. साधूनं प्रपंच जरी केला तरी तो परमार्थ आहे. आपला परमार्थ सुद्धा प्रपंचाचं रूप धरतो. कंसात माझं नाव टाका तुम्ही. साधूमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? साधू हा भगवंतापेक्षा मोठा आहे. भगवंताचा अधिकार कमी असेल, साधूचा अधिकार मोठा आहे. कधी गेलात पंढरपूरला तर आधी दर्शन विठोबाचं नाही, आधी दर्शन नामदेव पायरीच. आधी नामदेवांच्या पाया पडावं, मग पांडुरंगाच्या पायाचं दर्शन आहे. त्याही अगोदर पुंडलिकाच्या पाया पडावं लागतं. चंद्रभागे स्नान तुका मागे हेचे दान. पंढरपूरचा वारकरी होताना अगोदर पुंडलिकाला जागा, नंतर नामदेव पायरीला जागा, मग चोखोबरायांना जागा आणि मग पांडुरंग परमात्मा. साधूला जितकी किंमत आहे तितकी किंमत भगवंताला सुद्धा नाही. म्हणून सज्जन हो, लक्ष द्या. 550 वर्ष भांडणं झाली ती साधूच्या देवळा करता नाही, देवाच्या देवळा करता. 550 वर्ष वाद झाला अयोध्येत रामाच्या देवळा करता. हनुमानगडी तेव्हाही सुरक्षित होती, आताही सुरक्षित आहे. मुळात हनुमान हा गडीच असा आहे की त्याच्या नादालाही कुणी लागत नाही. 550 वर्ष भांडणं झाली रामाच्या मंदिरा करता. मारुतीच्या मंदिराला हात सुद्धा नाही कुणी लावला. माझ्या बोलण्याकडे लक्ष असेल तर कळून जाईल तुम्हाला. अशी कितीतरी गाव आहेत की आजही त्या गावामध्ये प्रभू रामचंद्राचं एकही मंदिर नाही. पण मला असं एक गाव दाखवा की जिथं मारुतीरायाचं मंदिर नाही. म्हणजे रामापेक्षा अधिकार मोठा कुणाचा? मारुतीरायाचा. भगवंतापेक्षा अधिकार मोठा कुणाचा? साधूच आहे. म्हणून साधूनं बोलावं, आपण साधूच ऐकावं. साधूनं का बोलावं? साधूकडे अधिकार आहे. सहज बोलले ज्ञानोबा. आज ज्ञानोबाचं जसं मंदिर आहे तसं रेड्याचं सुद्धा मंदिर आहे, खांबाचं सुद्धा मंदिर आहे, भिंतीचं सुद्धा मंदिर आहे. ज्या शिळेवरती तुकोबा बसले होते आज शिळा मंदिर सुद्धा उभा राहील. काय ताकद असेल तुकोबांमध्ये? दगडावर बसावं आणि त्या दगडाचं देऊळ व्हावं. माणसं गाथा पाण्यात बुडवायचा प्रयत्न करत होती योगेश बाबा, आणि तुकोबांचा गाथा पाण्यावरती तरंगत राहावा म्हणून दगड धरपडत होती. दगड गाथा तरावा म्हणून धरपडत होते. माणसं गाथा बुडावा म्हणून धरपडत होती. तेव्हाही माणसं लबाडच होती, आजही माणसं लबाडच आहेत. आजही आपल्याकडं माणूस चोऱ्या करतो आणि केलेली चोरी सापडून द्यायला पोलीस कुत्र्याचा आधार घेतात. चोरी कोण करतो? माणूस. आणि केलेली चोरी सापडून द्यायला मदत कुणाची? पोलिसांचा. जेवढा कुत्र्यावर भरोसा आहे तेवढा माणसावर नाही. सज्जन हो, आणि म्हणून साधूनं बोलावं, आपण साधूच ऐकावं. किती ताकद आहे. जळी दगडा सहित वह्या तारियल्या जई शालाया. दगड सुद्धा काम करत होते. आमच्या तुकोबांचा गाथा तरंगत ठेवला, परिणाम लिहिला गाथा पण तरला माथा. विठ्ठल विठ्ठल
साधून बोलावं, आपण साधूच ऐकावं. स्वतः करता जगत राहतो त्याला जनावर म्हणतात. आपल्या कुटुंबाकरता जगत राहतो त्याला माणूस म्हणतात. इतरांकरता जगत राहतो त्याला देव माणूस म्हणतात. आणि अखंड विश्वाच्या कल्याणासाठी झटत राहिले त्यांना संत म्हणतात. जगाच्या कल्याणा देह कष्टविती, आपल्या कुटुंबाकरता, समाजाकरता, परिसराकरता झटणारं एक व्यक्तिमत्व मागच्या वर्षी काळाच्या पडद्याआड निघून गेलं. लोक सर्वजण त्यांना दादा म्हणायचे. वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा, हृदयात गरिबीची जाण असणारा संपूर्ण कातकाडे परिवार. 3ही मुलं, परमादरणीय परमश्रद्धेय सुनील भाऊ, आदरणीय शरद भाऊ आणि आदरणीय गणेश भाऊ ना, गणपत भाऊ, ही 3ही मुलं. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. पण लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं काम करतो ना, त्याला बाप म्हणतात. 3ही मुलांचा बाप मागच्या वर्षी डोंगराच्या पलीकडे निघून गेला. डोंगराच्या पलीकडे बुडालेला सूर्य दुसऱ्या दिवसापासून दररोज दिसतो. मातीच्या आड निघून गेलेले दादा 1 वर्ष झालं कोणालाही दिसले नाही. आले देवा जिच्या मना तेथे कोणाचे चाले. नातवंड रडत राहतात. नातूच्या डोळ्याला पाणी येतं एवढ्यासाठी तळहातावरती 5 रुपयाचं नाणं टेकवणारे आजोबा एका बाजूला, कंपनी 10,000 रुपये पगार देते महिन्याला, तो पगार एका बाजूला. जेवढं प्रेम तळहातावरती टेकवलेल्या आजोबानं दिलेल्या 10 रुपयामध्ये असतं ना, तेवढं प्रेम कंपनीनं दिलेल्या 1,00,000 रुपयामध्ये सुद्धा नसतं. हे ज्याचं जळतं त्याला कळतं. आजही तुम्ही पहा, ज्याचं जळताना त्यालाच कळतं, ज्याचं जळत नाही त्याला कधी कळत नाही. तुम्ही पाहिलं असेल ओंकार बाबा, एखाद्याच्या अंत्ययात्रेला जर लोक गेलीत ना, तर ज्याच्या जवळचा माणूस गेलाय त्याची मुलं, त्याच्या मुली, त्याची नातवंड, त्याच्या घरातले, त्याच्या बहिणी, त्याचे भाऊ एवढेच रडत राहतात. ज्याच्यासाठी काहीतरी केले तेच रडत राहतात. चुलते मालते पुतणे हेच रडतील. नाहीतरी पाहुणे रावळे सगळे सोयरे आलेले ना, फक्त माती द्यायला आलेले असतात. त्यांना काही नसतं पडलेलं. तोंडावर तेवढे चेहरे पाडतात आणि उचललं रे उचललं प्रेत की एकमेकांच्या हातावरती टाळ्या देतात आणि गप्पा मारतात. कुणाला पडले तुमचं दुःख? सज्जन हो, जोडलेली माणसं कितीही श्रीमंत असू देत, रडू फक्त रक्ताच्या नात्याला येतं, हे ध्यानात राहू द्या. आज बहिणी माहेराला येतात, भावाचा फोटो डोळे भरून पाहतात. आमच्या कौशाबाई, सीताबाई, जिजाबाई जेव्हा जेव्हा माहेराला येतील ना, तेव्हा भावाचा फोटो भिंतीवरती टांगलेला पाहतील. दादा, तुझ्या मनगटावरती राखी बांधत होतो आम्ही. आता इथून पुढे जेव्हा जेव्हा आमच्या माहेराला येऊ तेव्हा आमचा भाऊ दिसणार नाही. भाऊ माहेरात असावा, बाप माहेरात असावा. भाकरीचे 2 तुकडे येतात ताई, एक तुकडा उजव्या हातानं, दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकला जातो. कडाकडा बोटं मोडली जातात. मग त्या बहिणीला, त्या लेकीला घरामध्ये प्रवेश आहे. मरू द्यात बाप, मरू द्यात भाऊ, तुम्ही कितीही वेळ येऊन थांबा तुमच्या माहेरात, तुमच्या अंगावरून एकही मनुष्य तुकडा टाकत नाही. कोण काढतं तुमची दृष्ट? माहेरात जोपर्यंत भाऊ जिवंत आहे तोपर्यंत बहिणीला माहेर आहे. आणि म्हणून दादा निघून गेल्यानंतर त्या 3 बहिणी 4 चौघात रडल्या नसतील, पण आईकडे पाहतात, डोळ्याला पाणी येतं. आपल्या वहिनीकडे पाहतात, त्यांच्या डोळ्याला पाणी येतं. आम्ही जेव्हा जेव्हा माहेरला येत होतो तेव्हा तेव्हा आमचा भाऊ बापासारखा उभा होता. आता नाईलाज आहे. आता तर कुठं 4 दिवस सुखाचे आले होते. इथून पुढं कातकाडे परिवाराचा उत्कर्ष पाहायचा होता. नातवंड कमवती झाली होती. नातीच्या डोक्यावरून हात फिरवत होता आजोबा. आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिलीन म्हणत होता. हा म्हणता परिवाराची प्रगती होत राहिली. आता तर कुठं 4 दिवस सुखाचे आले होते. परिसरामध्ये नावाचा दबदबा झाला. पहा रे तो परिवार, काय सुंदर परिवार आहे. काही माणसं शून्यातनं विश्व तयार करतात. आमच्या कातकाडे परिवारानं अगोदर शून्य तयार केला, मग त्यातून विश्व तयार झालं. आता तर कुठं 4 दिवस सुखाचे आले, माणसानं माणूस जोडत राहिले. हे सगळं सुख पाहायला आता दादा उरले नाहीत. स्वप्नातही वाटलं नव्हतं दादा निघून जातील.
वाचवण्याचे लाख प्रयत्न झाले, पण अपयश आलं. काळ जिंकला. जोडलेली माणसं होती, मल्हारची सेवा होती, आयुष्यभर सेवा केली. त्या सेवेचं फळ म्हणून द्वादशीला मरण आलं. त्यांचा काळ सुखाचा असेल, पण उरलेल्या माणसांना मात्र भगवंताचा राग येत असेल. का रे देवा, आमची नातवंड, आमची मुलं आजोबा आजोबा दादा दादा म्हणून हाक मारत होती. आज 1 वर्ष झालं, एकदाही वाटत नाही की या घरामध्ये दादा नाहीत. आणि मग परिवार भांडत राहतो पांडुरंगाबरोबर. देवा, असं काय चुकलं होतं आमचं की आमच्या बापाला, आमच्या दादांना तुम्ही घेऊन गेलात. देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा दुःखाचे डोंगर दाखविसी, बळे बांधुनिया देसिकाराती, बळे बांधुनिया देसिकाराती, दुःखाचे दुःखाचे बळे बांधुले आएगा राजा रंग पकी, कोई सिंहासन चढ़ गया, कोई बंधा जंजीर. कोणे दिवसी यम येते चालून, कोणे दिवसी प्राण जाती घेऊन, कोणे दिवसी स्मशानी जाऊन एकटे रहावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, थोडा सादर भावे, हो समयासी सादर भावे, देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे, समयासी सादर भावे, ओ समयासी सादर भावे. कोणी दिवसी बैसोनी हातीवर. सज्जन हो, वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या अधीन गेलेलं तन आणि लबाडीनं कमवलेलं धन कधीही पचत नाही. नाचणारा मोर आणि पैशाचा जोर या 2 गोष्टी जास्त दिवस टिकत नाहीत. नाचून झाल्यानंतर मोराला पिसारा आटपावा लागतो,
आणि जगून झाल्यानंतर श्रीमंत माणसाला पसारा बांधावा लागतो. या दोन गोष्टी काही टिकत राहतात? माझ्या दादानो, वाटत असेल आम्ही अमरपट्टा गळ्यात बांधला तर त्यांना ऐकावं, आज ऊन आहे तर उद्या सावली आहे, आज सावली असेल तर उद्या ऊन आहे. किती बदल घडतो महाराष्ट्रात. आतापर्यंत भाऊ विरोधात उभा राहत होते, समयासी सादर व्हावे ननंद भाऊजा विरोधात लढल्या. किती बदल होतो हळूहळू. समयासी सादर व्हावे माहित असावं तुम्हाला. ज्याचं स्वतःचं घड्याळ होतं त्याला सांगावं लागलं कुणालाही मतं द्या पण घड्याळाला देऊ नका. आणि ज्याचा स्वतःचा धनुष्यबाण होता त्याला सांगावं लागलं कुणालाही मतं द्या पण तेवढं धनुष्यबाणाचं बटन दाबू नका. समयासी सादर व्हावे. कोणी दिवसी बैसोनी हातीवर, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे समयासी सादर व्हावा. हो समयासी. बस. अरे कुणाला वाटतं आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडाव्या? मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे, ऐसे कोणी भावे ना जीवे. दुःख भावे मज लागी कोणी ऐसे भावे ना जीवे, भावे ना जीवे. मज लागी भावे दुःख ऐसे कोणी, ऐसे कोणी दुःख व्हावे मज लागी, मज लागी दुःख व्हावे. असं कोण आहे की त्याला वाटतं आपल्याला दुःख व्हावं? असं एकालाही वाटत नाही. पण मनाविरुद्ध गोष्टी घडतात. पण सज्जन हो, सगळ्या जर गोष्टी आपल्या मनासारख्या घडल्या असत्या ना तर जगायला गंमत आणि देवाला किंमत कुणीच दिली नसती. बरं झालं आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडतात, त्यामुळे तरी कमीत कमी आपण पात्रतेत राहतो, आपण मर्यादेत राहतो. क्षमा करा मला या शब्दाकरता, पण कमीत कमी निसर्गानं बऱ्याच गोष्टी त्याच्या हातात ठेवल्यात म्हणून तरी आपण लायकीत राहतो. सगळ्याच गोष्टी जर आपल्या हातात अशा आल्या असत्या ना आपण लायकीत राहिलो नसतो महाराज. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती जर एकत्र कोणाला मिळाली तर तो लायकीत राहत नाही. माझा राग आला तरी येऊ द्या. तारुण्य, सत्ता, संपत्ती या तीन गोष्टी मागच्या 2 महिन्यात एका पोराला हातात मिळाल्या सगळ्या एकदम. पुण्यातल्या रस्त्यावर त्यानं 2 गोरी गोमटी मारून टाकली. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती एकत्र मिळालं त्याला. तारुण्य होतं 18 वर्षालाही काही महिने कमी होते. सत्ता होती, जिकडं जाईल तिकडं स्वातंत्र्य होतं. संपत्ती म्हणाल तर स्वप्नातही काही लोकांना पाहायला मिळत नाही तसली कार त्याच्या खाली होती. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती एकत्र मिळाल्याचा तोटा असा झाला महाराज, घरादाराला, आई बापाला, आजोबाला सुद्धा कामाला लागले, लावायला लागलात. माझी विनंती आहे, जोपर्यंत तुमचं लेकरू स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत त्याला तुमचा इन्कम सोर्स माहिती होऊ देऊ नका. ज्या दिवशी तुमच्या पोराला तुमची जमीन माहिती होईल, बंगला माहिती होईल, गाडी माहिती होईल, फ्लॅट माहिती होतील, त्या दिवसापासून ते काही कामधंदा करत नाही. ते असं कॉलर उडवत फिरतं गावागावातनं. ते विंचूरमध्ये फिरतं, म्हणतं फक्त लोकाला अण्णा फक्त मरू द्याव. एकदा अण्णा मेले ना मग मीच आहे. त्या अण्णालाही म्हणता अण्णा तुम्ही माराव, तुम्ही मेला ना रोडटचे आपलं 2 एकर बॅनर लावून इकायला काढतो आणि मरू द्या अण्णा. ज्या दिवशी अण्णा मरतो त्याचा 13वा सुद्धा होऊ देत नाही. ते बॅनर लावून जमीन विकायला काढतो. तो गावठाण प्लॉट विकणे आहेत, लवकर बुकिंग करणाराच प्राधान्य. माझ्या दादाला ज्या गोष्टी घडतात ना त्या चांगल्याच आहेत. घडू द्या मनाविरुद्ध, काही फरक पडत नाही. आणि सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नाही ठेवल्या देवानं, काही गोष्टी त्याच्या हातात ठेवल्या. कशावरून? जरी होय राणा रंग त्याचा, जरी होय राणा रंग त्याचा, जरी होय राणा रंग त्याचा, जरी होय राणा रंग त्याचा. समजा
देवाच्या हातात काही गोष्टी आहेत म्हणून आपण त्याचं भजन करावं. नाही वायाला जात त्याचं केलेलं भजन. सज्जन हो, आज दादांच्या पुण्यस्मरणाला कातकाळे परिवारानं हे एवढं सुंदर कीर्तन आयोजित केलेलं आहे. तर परंपरा त्यांचे कुळ शुद्ध. बस एका पिढीचा उद्धार नाही. तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत, परिणाम भावे गाता गीत विठोबाचे. आजचं हे विठोबाचं गीत जर गायलंय तर मला वाटतं कोटी कुळाचं उद्धारण आहे. हे मी सांगत नाही, तुकोबा सांगतात. आणि शेवटी सुखाचं दुसरं नाव म्हणजे साधूची संगत आहे. मी सांगत नाही, तुकोबाच म्हणतात. तुका म्हणे तेथे सुख काय उणे, बस राहे समाधान चित्ताची. चित्ताचं समाधान कुठं असेल तर ते कीर्तनात आहे. ज्ञानानं अभ्यासानं प्राप्ती होते ज्ञानाची. लक्ष द्या बरं. अभ्यासानं प्राप्ती होते ज्ञानाची, उद्योगानं प्राप्ती होते धनाची, व्यायामानं प्राप्ती होते आरोग्याची, आणि कीर्तनानं प्राप्ती आहे समाधानाची. सदानाम घोष सदानाम घोष सदानाम घोष करू हरी 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 सदानाम घोष करू हरी करू हरी तेने सदा चित्ता फार सुंदर. असं एखादं आवडलं तर टाळ्या वाजवत जा, काय पैसे पडत नाहीत त्याला. शेवटी दुसऱ्याचं कौतुक करायला आणि दुसऱ्यासाठी टाळी वाजवायला आपलं बी काळीज मोठं असावं लागतं. तेव्हा आपलं काळीज मोठं बनवा. अशी संकुचित हृदय ठेवू नका आपापली. जर हृदय मोठं असावं, आपलं घर मोठं असतं, बंगला मोठा असतो, पण हृदय बारीक असतं. ज्याचा बंगला मोठा आहे त्याचं मन सुद्धा मोठं असावं. नाही तर आमच्या सातारा जिल्ह्यात एक मन सुप्रसिद्ध आहे, बडा घर आणि वाराजाई. तुमच्या नाशिक जिल्ह्यात आहे का नाही कोणाच ठाऊक असं. म्हणून ज्याचा बंगला मोठा असतो ना त्याचं काळीज सुद्धा मोठा असावं. असं जरा मोकळ्या मनानं बसा, प्रसन्न बसा. सारखंच हिरमुसलेले आणि कांद्याचा भाव वाढेल का? आता वाढेल ना. कांद्यानं तर एवढं रामायण महाभारत घडवलंय महाराज. त्यामुळे आता माझ्याकडे पहा, लक्ष द्या. ज्यांच्यामुळे आज तुमच्या सर्वांच्या भेटीचा हा योग आहे. परम आदरणीय परमश्रद्धेय आमचे सन्मित्र आणि आम्हा वारकरी बंधूंवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे ते आदरणीय विकासदादा कांगणे पाटील. दादांच्या माध्यमातून आज पहिल्यांदाच इथं येण्याचा योग आहे. याच्या आधी परिसरात आलो होतो,
पण विकास भाऊंनी बोलवलं आणि एवढ्या लांबचा प्रवास करून मजल दर मजल प्रवास करत आल्याचा आज म्हणजे थोडीशी भावना आमची तशीच झाली. जिथं झोप येईल तिथं झोपलो आणि जिथं जाग येईल तिथून पळत आलो. पण कसा तरी पोहोचलो, बरोबर वेळेत आलो. प्रवास दूरचा होता, 8-9 तासाचा प्रवास, 10-12 तास गेले. पण तुमच्या भेटीचा आनंद आहे. तुम्हाला पाहिल्यानंतर एक विशेष मनात तुकोबांचंच एक प्रमाण आले तेवढं सांगतो, पुढं जातो. आज सगळीच माझी प्रेमाची माणसं आहेत. विकास दादा आहेत, बाबा आहेत, ते गुरुवारी आहेत, आदरणीय हरिभक्तपरायण ओंकार महाराज. एक ओंकार आम्हाला सहज भेटत नाही, आज 2-2 ओंकार आणले हो तुम्ही. किती सुंदर बघा ना. आणि दोघांचंही कोऑर्डिनेशन अतिशय सुंदर आहे. हे कोऑपरेशन सुद्धा पाहिजे गायक वादकात, नाही तर गायकाने एकीकडं म्हणायचं आणि ह्यांनी तिकडं गेवराय गळाट्याकडं जायचं. ते असं होत आहे की नाही. त्यामुळं असं सगळं असं जुळून आले. ओंकार महाराज अत्यंत नम्र आहेत. कागदे महाराजांच्या घरी आम्ही मुक्काम केला होता 2-3 वर्षापूर्वी. हे जसे इथं नम्र आहेत तसा परिवार सुद्धा नम्र आहे. महाराज माणूस किती श्रीमंत आहे याच्यावरून तो माणुसकीचा आहे असं ठरवलं जात नाही. त्याच्या अंतकरणात एकमेकांविषयी प्रेम किती आहे याच्यावरून तो श्रीमंत ठरत राहतो. त्यामुळे मनाची श्रीमंती ह्या पोराकडे फार आहे. कधी योग आला तर जा तुम्ही. आमचे ओंकार महाराज असतील, जगताप महाराज असतील, योगेश दादा असतील, फार गोड स्वभाव आहे. आमच्या 2-3 कीर्तनालाच ते होते, पण मी सुद्धा त्यांचा चाहता झालो. असा स्वभाव आहे. या गावचं या तालुक्यातलं सर्व भजनी मंडळ आहे. बाबा आहेत, मी त्यांना मगाचपासून म्हणतोय खुर्ची घ्या खुर्ची घ्या. ते म्हणतात खुर्ची नको, मी पद नाही घेणार, मी पक्षप्रमुख होईल, मी दुसऱ्याला पद देईन, अशी त्यांची भूमिका आहे. पण अत्यंत चांगली गोष्ट आहे. दादा सुद्धा आहेत, ते सुद्धा सुंदर गात आहेत. माझे परम आणि परमस्नेही आमचे थोरले बंधू. महाराष्ट्रामध्ये जसं काही कीर्तनकारांची नाव आहेत ते टॉप 10 मध्ये, काही मृदंगाचार्याची नाव आहेत टॉप 10 मध्ये, काही गायकांची नाव आहेत टॉप 10 मध्ये, काही यूट्यूबर्सची नावं आहेत टॉप 10 मध्ये, काही साऊंड सिस्टमवाल्यांची नावं आहेत टॉप 10 मध्ये. त्यातलं तसं विनेकऱ्यांपैकी टॉप 10 मधलं पहिलं नाव म्हणजे किरण महाराज सानप आहे. अतिशय सुंदर. विनेकरी कसा असावा, त्याचं नाचणं कसं असावं, त्यानं विना कसा घ्यावा, त्याच्याकडे नम्रता कशी असावी, हे सगळं त्यांच्याकडून महाराष्ट्रानं आता अंगीभूत केलेलं आहे. आमचे विकास दादा, विनोद भाऊ आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे, महेश दादा धात्रक. आणि माझ्याबरोबर आलेले ओम साई क्रिएशनचे मालक आदरणीय चैतन्य दादा. ओम साई क्रिएशन हे यूट्यूब चॅनल सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या ताकदीनं संप्रदायामध्ये काम करते. दादाही आमच्याबरोबर आले, त्यांनी सुद्धा त्यांचा कॅमेरा लावलाय, त्यांना सुद्धा धन्यवाद आहे. आणि हे सगळं तुमच्या कानापर्यंत आदळतंय, हृदयामध्ये जाते. याला सगळ्यात महत्त्वाचा दुवा म्हणजे जय तुळजाभवानी साऊंड सिस्टम मरळगोई. आणि दादाने अत्यंत सुंदर साऊंड लावलाय. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा मनापासून. अत्यंत सुंदर साऊंड. नाही तर एवढे सगळे सिंह आणायचे, वाघ आणायचे, चित्ते आणायचे, हत्ती आणायचे, असे सिंह आणायचे आणि इथं आणून त्यांना बिबट्या बनवायचं. हे कुणी सांगितलं? सिंह असतो कीर्तनकार, पण त्याला बिबट्या बनवतो साऊंड सिस्टमवाला. पण असा साऊंड सिस्टमवाला जर असेल तर कोल्हा सुद्धा एक दिवस लांडगा होतो आणि लांडगा सुद्धा एक दिवस सिंह होतोय. ऐकताय ना? सगळ्यांचे आभार. माझ्या विषय प्रवेशाला मला प्रवेश करायचा आहे. आपल्या सर्वांना दंडवत आहे. माझ्या अभंगाचा प्रतिपाद्य विषय मी निवडतोय. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज सरळ सांगतायत की ज्यानं तुम्हाला जन्माला घातलं त्याला तुम्ही विसरू नका. रंगी रंगी रे श्रीरंगे. ज्या रंगात तुम्ही रंगायला पाहिजे तिथं तुम्ही जात नाही, नको तिकडं जाताय. गंमत आहे, सुख पाहिजे प्रत्येकाला, पण पत्ता मात्र चुकला आपला. पाहिजे सुख पण चुकला पत्ता. घोटाळा झाला बाबा. एका माणसाच्या पोराचा, बरं का रामदास भाऊ, एका माणसाच्या मुलाला 100 पैकी 80 मार्क पडले. पहिला नंबर आला त्याचा. मग तो पेढे वाटायच्या उद्देशानं घरातनं बाहेर पडला. सगळी दुकानं बंद झाली होती, पण चपल्याचं दुकान एक उघडं होतं, चप्पलचं दुकान. धावत धावत गेला, सेटर उघडलेलं होतं म्हणून आत गेला आणि त्या दुकानदाराला म्हणाला 1 किलो पेढे द्या. तो दुकानदार म्हणाला पेढे मिळणार नाहीत साहेब, पण जोडे मात्र नक्की मिळतील. आमच्यात जे मिळतं तेच देऊ ना. पेढ्याच्या दुकानात गेला तर पेढे भेटतील आणि जोड्याच्या दुकानात गेला तर जोडे भेटतील. तसं देव पाहिजे ना. एक तर साधूकडे तरी जा, नाही तर देवाकडे तरी जा. देवाकडे गेल्यानंतर फायदा काय? सुख तुमच्या दारात येईल. सुखाचं दुसरं नाव म्हणजे देव आहे, देवाचं दुसरं नाव म्हणजे सुख आहे. सुख रुपाईचा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा तारी खाप, माझ्या पांडुरंगा तारी खाप.
म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. आणि हे सुख आज दादांच्या पुण्यस्मरणाला जुळून आले. ते माझे सोय रे सज्जन सांगाती आठवी पाय विठोबा. ते माझे सोय रे सज्जन संगाती हरी प्राप्तीचे उपाय तरावे संतांचे ते पाय संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. तुकोबा तुम्ही आम्हाला नाथ बाबा तुम्ही आम्हाला का सांगता? त्याचं कारण आहे देव म्हणजे सुख आहे. सुख म्हणजेच देव आहे. सुप्रसिद्ध अभंग आहे बघा एक आपुला तो एक देव करून. असं तुम्ही अर्ध पूर्ण करत जा बरं. अर्ध पूर्ण करावं. तुम्ही जागरण गोंधळाचे कार्यक्रम पाहिलेत का? दादा संपूर्ण आयुष्यभर मला वाटतं त्यांना छंद होता ना, गात होते ना ते ओव्या वगैरे त्यातली गीतं. त्यांच्यात बघा कसं माईकला चिकटून असतात सगळे. जसा विराट कोहली बॅट हातात घेऊन असतो उभा स्टंपच्या पुढं तयारीत, तसं गायक लोक टाळकरी सुद्धा पाहिजेत. अर्ध बोललं की अर्ध तुम्ही पूर्ण केलं पाहिजे. त्यांच्यात बघा कसं पूर्ण करतात. 5 नामाचा 5 तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे. ते मागचं लगेच म्हणतं मांडलेला आहे असं तुम्ही म्हणलं पाहिजे बरोबर, म्हणजे ते बरं राहतं. जरा आपुला तो एक देव करुणी ते नाही विन जीवा सुख सज्जन हो. भगवंत सोडून सुख कुठं आहे? कुठेच नाही. काही गोष्टी खऱ्याही नसतात बऱ्याही नसतात. काही गोष्टी बऱ्या असतात पण खऱ्या नसतात. काही गोष्टी खऱ्या पण बऱ्या नाहीत. जगातल्या काही गोष्टी फक्त खऱ्या सुद्धा आहेत आणि बऱ्या सुद्धा आहेत. पहिली गोष्ट खरी नाही आणि बरी नाही. आई लेकराला जेवायला घालते खात नाही तेव्हा म्हणते कोपऱ्यात बघ बागुलबुवा आहे. बागुलबुवाच म्हणतात ना त्याला. लेकरू जर खात नसेल तर तुम्ही म्हणता ना त्याला खा बरं का घासा. हा घास चिवचा हा घास माऊचा नाही तो कोपऱ्यात कोण आहे? आमच्याकडे त्याला बागुलबुवा म्हणतात. तुमच्याकडं भोकाड आहे म्हणतात ना. काय भागामध्ये बाव आहे म्हणतात. काय का असेल पण असं समजा कोपऱ्यात बघ ते खरं पण नाही बरं पण नाही महाराज. दुसरी गोष्ट आहे खरी असते पण बरी नाही. नागपंचमीच्या सणाला महिला सगळ्या जातात बघा भावाला पुजायला. आमचा भाव आहे तो, मग त्याला पुजतात काय त्याच्यावरती लाह्या काय टाकतात आणि वारुळावर दूध काय ओततात. आणि तोच तुमचा भाऊ तायडीचं कसं चाललंय दिदीचं कसं चाललंय बघायला किचनच्या कट्ट्यावर उगवल्यावर मग पळायला जागा पुरते का? ऐका गोष्ट खरी आहे पण बरी नाही. प्रकार 3 काही गोष्टी बऱ्या असतात. आता महाराज आहे स्टेजवर पण तरी धाडसन बोलतो पण त्या खऱ्या नसतात. एखादा म्हातारा असा पिक्चर बघतो नातून लावून दिलेला युट्यूबला साऊथ इंडियन मूवी. त्यातली गोरी गोरी पान नटी तिचे काळे काळे लांब केस मोठाले डोळे. म्हातारा असं बघतो झूम करून. म्हाताऱ्याला असं वाटतं त्या पिक्चर मधला नट हिरो मरावा आणि प्रोड्युसरनं मलाच तिथं नट म्हणून घ्यावं. अरे येड्या ते बरं आहे पण खरं नाही. जगातली एकमेव गोष्ट खरी सुद्धा आहे आणि बरी सुद्धा आहे. कोणती गोष्ट? सत्य साच खरे नाम विठ्ठलाचे बरे. नाम विठ्ठलाचे बरे. नाम विठ्ठलाचे बरे. सत्य साच खरे नाम विठ्ठलाचे बरे. नाम विठ्ठलाचे बरे. नाम विठ्ठलाचे बरे. सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला. काका दवीला जगदा कर. काका दवीला जगदा कर. सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला. काका दवीला जगदा कर. काका दवीला जगदा कर. तुका म्हणे खरे नाम विठोबाचे बरे. देवाचं नाव सोडून यात खरंही नाही आणि बरंही नाही. आणि म्हणून श्रीनाम लक्ष्मीच्या रंगात तुम्ही रंगू नका. श्रीरंगाच्या रंगात रंगा. श्री नाम लक्ष्मी. लक्ष्मीला श्री म्हटलं जातं आणि त्या लक्ष्मीचा पती म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी फुलोणी झाली वेडी. मदन पोटाले बापरे कोणीकडे इंद्रचंद्र. श्रीनाम लक्ष्मी पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे का. तुम्ही जर धनाच्या पाठीमागे पळत असाल ना तर ते धन
शाश्वत नाही, अशाश्वत आहे. सज्जन हो, माझ्याकडे लक्ष द्या. एकदा भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मीचं भांडण लागलं. म्हणजे नवरा बायकोचं भांडण ते होतच राहतं. पहिल्या वर्षी तो बोलतो, ती ऐकते. दुसऱ्या वर्षी ती बोलते, तो ऐकतो. आणि तिसऱ्या वर्षापासून दोघं बोंबलतात. अख्खं गाव ऐकतं भांड्याला भांड. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहिती? अनुभवे आले अंगा. माझं झालंय म्हणून मला माहिती. मी प्रपंचिक आहे बरं. आणि मग विष्णू म्हणाले मी श्रेष्ठ. लक्ष्मी आईसाहेब म्हणाल्या नाही महाराज मी श्रेष्ठ. अगं तू का श्रेष्ठ? मी श्रेष्ठ आहे. माझ्या पाठीमागं धनाच्या पाठीमागच जग आहे. आणि खरं आहे हो, पैशाची जादू लई न्यारी. सणा थोरा न पडते भारी भारी. पहाटे पहाटे पूर्वी वासुदेव यायचा. पाहिला का वासुदेव? ते नाही का त्याच्या कमरेला पिसा असतात, हातामध्ये असा चाबूक असतो, डोक्यावर असं देवीचं देऊळ असतं आणि असा अंगावर मारून घेतो. त्याला वासुदेवच म्हणतात ना. त्याला पोतराज म्हणतात. वासुदेव पूर्वी पहाटे पहाटे वसुदेव दारात यायचा. आता बटरवाला दारात येतो. पाव घे बटर घे म्हणत. वासुदेवाची ऐका वाणी, वासुदेवाची ऐका वाणी. जगात नाही राम रे हो. दाम करी काम येड्या, दाम करी काम, दाम करी काम येड्या, दाम करी काम, दाम करी काम येड्या, दाम करी काम, दाम करी काम येड्या, दाम करी काम. पैशाची जादू लई न्यारी, सणा थोरांना पडते भारी. पैसा, दोन भावात भांडण आहे पैशामुळं. दोन बहिणीत भांडण आहे पैशामुळं. दोन घराघरात वाद आहे कशामुळं? पैशामुळं. मला खरं सांगा टाळकरी, गावात भांडण आहेत कशामुळं? पैशामुळं. सांगा मला. राज्यात भांडण होतंय कशामुळं? पैशामुळं. सख्या भावाशी सख्या भाऊ बोलायचा बंद करतो कशामुळं? पैशामुळं. आपणही एवढ्या लांब जातो कशामुळं? पैसा. माझ्या दादा पैसा. लहान लेकरू असतं, लहान, खूप लहान. आई काय करते माहितीये? त्याच्या डोळ्यामध्ये काजळ घालताना तुम्ही बाळा. लेकरू आगाव असतो, आईला लाथा मारतो. काजळ लावू दे. काजळ बाळाच्या डोळ्यात घालायचं असतं. काजळ बाळाच्या आईच्या नाही बरं. आता बाळाची आईच काजळ लावते डोळ्याला, बाळाला लावतच नाही. बाळाला काजळ लावताना लेकरू काजळ लावू देत नाही. म्हणून आई त्याला म्हणते सोन्या मला जर काजळ लावू दिलंस ना तू तर तुला पैसा देते. पैसा खरा का खोटा त्याला माहित नाही महाराज. पण आई पैसा देते म्हटलं ना की डोळे वाचून असं बसतं. आई संधीचं सोनं करते. तिला माहित असतं ऑपॉर्च्युनिटी इज द वन टाइम नॉक युअर डोर. काजळाच्या डबीत पोट बुडवते. त्याच्या डोळ्याला गंधा काजळ लावते, कपाळाला काजळ लावते, गालाला काजळाचा एक ठिपका देते. लेकरू तिचंच आहे. काजळ लावून झालं की आईला म्हणते आई पैसा. तू म्हणली होती ना पैसा देते, पैसा दे. आई त्याचीच आहे हुशार. आई परत काजळाच्या डबीत पोट बुडवते आणि त्याच्या तळ हातावरती एक ठिपका देते. म्हणते हा घे पैसा. पैसा खराय का खोटा आहे? हा खोटा आहे. पण दिवसभर फक्त या पैशाकडं. माझ्या आईनं मला पैसा दिला. भावाला दाखवतो हे बघ माझ्या मम्मीनं मला पैसा दिला. काजळाच्या ठिपक्याला पैसा म्हणते. काय कळतंय त्याला पैशातलं महाराज? पण ओढ पैशाचे. पैशाची जादू लई न्यारी, पैशाची जादू लई न्यारी, पैशाची जादू लई न्यारी. दर 5
काही जण आपल्या दारात येतात. लक्ष असू द्या बरं, लक्ष असू द्या. घरातले म्हणतात लक्षच आहे तुमच्यावर, पण 7 मत आहेत घरात, 7. याचा अर्थ काहीतरी बघा. जगात सगळे भिकारी आहेत महाराज. कुणी गरीब नाही, कुणी श्रीमंत नाही. गरीब माणसं मंदिराच्या पायरीवर भीक मागतात. श्रीमंत माणसं गाभाऱ्यात मूर्ती समोर उभा राहून भीक मागतात. पैशाची जादू, लक्ष्मीच्या पाठीमागे जग पळतंय, पैशाच्या मागे प्रत्येक जण धावतो. पैशा पाठी सारी माणसं, पैशा पाठी, पैशा पाठी सारी माणसं त्या धनाची गुलाम रे. काम करी सालात सध्या प्रत्येक जण धावतो पैसा करता. पण माझ्या दादानो, पैशानं पलंग मिळतो, झोप मिळत नाही. सोन्याचा पलंग मिळाला म्हणून काय सोन्याची झोप होते का? अरे काही ठिकाणी दगड उशाला असली तरी झोप लागते. एखाद्याचा बंगला सोन्याचा आहे म्हणून ते श्रीमंत आहे हे कुणी सांगितलं तुम्हाला? गरीबाच्या घरी गेलात तर नेहमी दरवाजा उघडा असतो. श्रीमंताच्या घरावर पाटी लावलेली असते कुत्र्यापासून. कुठल्या कुत्र्यापासून ते तुमचं तुम्ही पहा. जा कधीतरी गरीबाच्या घरी, चहाचा कप येतो तर कपही भरलेला, बशी भरलेली. मोठ्याच्या बंगल्यातला चहा म्हणजे एवढा लांब कप असतो महाराज. माझ्या हाताकडे बघून कपच आठवा. कपा उचलून टाचा उचलून वाकून बघावं लागतं दिलं का खोकल्याचं औषध आणलंय म्हणून. पैशाच्या पाठीमागे जग पळते. मला खरं सांगा महिला मंडळा, तुम्हाला मसोबाची शपथ आहे, टेकावरूनच आलोय आम्ही. मला खरं खरं सांगायचं, तुमच्या भावाला सुद्धा मुलगा असेल, तुमच्या नंदेला सुद्धा मुलगा असेल, तुम्हाला एकुलती एक लेक असेल. मला खरं खरं सांगा, तुमच्या भावाचं पोरग फार सात्विक असेल, गळ्यात माळ, वारकरी असेल, पण काही कमवत नसेल, जेमतेम पोटापुरतं पोळी ताजी अथवा शिळी देई भुकेच्या वेळी. आणि समजा तुमच्या नंदेचं पोरग भरपूर पैसा कमवते, खरं खरं सांगा, भावाच्या पोराला पोरगी द्याल का नंदेच्या पोराला? हा जाऊ द्या, नका सांगू, आता कळालं. पैशाची जादू लई न्यारी. माझा दादा आजही जग पैशाच्या पाठीमागे धावते. पण असंच जर म्हणत असाल तर दृष्टांत माझा पूर्ण करतोय. लक्ष्मी म्हणाली खरंच मला किंमत आहे. विष्णू म्हणाले नाही तुला नाही किंमत. लक्ष्मी आईसाहेब म्हणाले मलाच किंमत आहे महाराज. धनवंताला जी सर्वत्र मान्यता आहे जगी. सब पैसे भाई भाई रे, सब पैसे भाई भाई रे, सब पैसे भाई भाई रे, सब पैसे भाई. दिल का साथ नहीं रे अपना साथ नहीं रे भाई रे, सब पैसे भाई भाई रे, सब पैसे 500 रुपयाच्या नोटा घेतल्या लक्ष्मी आई साहेबांनी. भगवान श्री विष्णूला जवळ उभा केलं. आकाशातून सांगितलं बघा त्या विंचूर गावात काय घडलंय म्हणे. असू दे तिकडे लक्ष देऊ नका म्हणे. त्या विंचूर गावातला एक मनुष्य मेलेला आहे. त्याची अंत्ययात्रा सुरू आहे. मी काय करते, नोटांचा पाऊस पाडते.
अंत्ययात्रा निघाली होती. सगळ्यात पुढे कोण होता? शिकाई धरणारा, मागे खांदेकरी, त्याच्यावर प्रेत होतं, त्याच्या पाठीमागं गावातली जाणती माणसं होती, माग बाया होत्या. असा 1.5 किलोमीटरचा अंत्ययात्रेचा प्रवास होता तो. लक्ष्मीनं 500 रुपयाच्या नोटा नव्या कोऱ्या अशा त्या प्रेत यात्रेच्या अंत्ययात्रेच्या समोर टाकायला सोडायला सुरुवात केली नोटा. सगळ्यात पहिल्यांदा कोणाला दिसल्या असतील नोटा? शिकाई धरणाऱ्याला नाही दिसल्या. प्रेताच्या पाठीमागे चालत होते का अजून किती राहिले, अजून किती राहिले सारखं वर पाहत होते ना ते. नोटाचा पाऊस पहिला त्यांना दिसला. माणसं तुडवत पळायला लागले व नोटा गोळा करायला. लक्ष्मी हसू लागली, बघा माझ्या पाठीमागं किती लोक पळतात, मेलेल्या माणसाची कदर तरी आहे का? खांदेकराने सुद्धा प्रेत बाजूला ठेवलं, म्हणले द्या इथंच 20 नोटा गोळा करा. खिसे भरले, पैसे भरले. लक्ष्मी खदा हसू लागली. अंत्ययात्रेला आलेले शोकाकुल तुटून पडले नोटांवर. लक्ष्मी हसू लागली, बघा म्हणे मला किती किंमत आहे, माझ्याच रंगात सगळे रंगतात. विष्णू भगवान परमात्मा हसले, लक्ष्मी जरा पुन्हा एकदा बघ खाली. तुझ्या पाठीमाग तेच पळतात ज्यांच्यामध्ये मी आहे. तुझ्या पाठीमाग एकदाही तो पळाला नाही ज्याच्यात मी नाही. त्याला बाजूला ठेवलंय ना, त्याच्यात मी नाही तर तुझ्या रंगात तो रंगत नाही. ज्याच्यात मी रंगलेलो आहे तोच तुझ्या पाठीमाग रंगतो. पण सांगू तुला लक्ष्मी, तुझ्या रंगात रंगण्यापेक्षा माझ्या रंगात रंगणाऱ्याला तू पटकन मिळते. हे मी सांगण्यापेक्षा, देवानं सांगण्यापेक्षा तुकोबा सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. वेड भ्रमराला, शब्दाचं वेड आहे हरणाला. त्या हरणाला इतकं ते संगीत आवडतं. ते बीन नावाचं एक वाद्य आहे, ते वाद्य वाजवलं जातं. त्या वाद्याच्या प्रेमात पडतं हरिण, आणि जिथून तो आवाज येतो तिथं जाऊन थांबतो. आशा भोसलेंचंच मला वाटतं एक सुप्रसिद्ध गाणं आहे, ऐकले असेल, कळावं म्हणून सांगतो. जिने जिने वाजे बीन सख्या रे अनुदिन नवीन, जिने जिने वाजे बीन. ते वाद्य वाजत राहतं. हरिण जवळ येतं. त्या पारद्याला म्हणतो वाजवायचं बंद करू नकोस, वाजव. तो म्हणतो मी तुला पकडण्यासाठी वाजवतो, आता बंद करणार मी नाही. मला मारायचंय ना तुला तर मार, माझं मुंडकं काप, तुझ्या घराला अडकव, माझं कातडं काढ, त्या कातड्यावरती बस, पण हे वाद्य वाजवायचं बंद करू नको. एवढं वेड लागतं त्याला शब्दाचं. स्पर्शाचं वेड आहे हत्तीला. हत्ती पकडण्याची सोपी पद्धत आहे, खड्डा खांदला जातो, त्यात डुप्लिकेट हत्तीन ठेवली जाते प्लॅस्टिकची. हत्तीला वाटते ती खरी आहे, धावत धावत जातो त्या खड्ड्यात उडी मारतो, अडकतो. असे बरीच हत्ती सध्या अडकलेत. कपड्याच्या दुकानाच्या बाहेर प्लॅस्टिकचीच बाई असते उभा, पण मान मोडेपर्यंत तुझ्याकडे आरती काय बोलणार आहे येड्या, ते डुप्लिकेट आहे. रूपाचं वेड आहे पतंगाला. पतंग नावाचा कीटक झडप घालतो दिव्यावर. त्याला असं वाटतं मी दिवा विझवणार, तो पेटलेला दिवा, आणि त्याच्यावरती असा झडप घालतो. पतंग नावाचा कीटक गिरट्या घालतो आणि पुन्हा त्या दिव्यावर झडप. दिवा तर विझतोच, पतंग जळतो. शब्द स्पर्श रूप रस. माशाचं वेड, माशाला वेड आहे त्या रसाचं. ते मासे पकडणारा काय करतो माहितीये? आमच्याकडे त्याला गांडूळ म्हणतात, काही भागात त्याला दानवा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? गांडूळच म्हणतात ना, कुठं दानवा म्हणतात. ते नाही का उन्हाळ्यात निघतात ते चैत्र महिन्यात. हा, पावसाळ्यात भरपूर हो म्हणालेत का? त्यातला एक 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 गांडूळ ते असं काढून घेतात, एकाचे 2 तुकडे करतात. बिचारे बचतीतले असतात ना, आणि अर्धे अर्धे एका गळाला अडकवतात. मी काय मासे धरायला जात नाही बरं, आमच्या ज्ञानोबानी तुकोबानी सांगितले ते सांग. मग त्या गळाला तो एक दानवा अडकवला जातो, आणि तो दानवा असा पाण्यात सोडला जातो. तो असा लटलट लटलट घालतो, त्याच्या दिशेने मासा येतो. तो दानवा त्याला सांगतो, तो गांडूळ त्याला सांगतो, मत आओ मेरे लिए, मत आओ मेरे लिए, अगर तो आता है मेरे लिए तो हम दोनों का बाप बाहर खड़ा है तेरे लिए.
अरे मुझे भेजा ही है तेरे लिए. असे बरेच गांडूळ आपल्याला फसवतात. कृपया माशांनो अडकू नका बरं का माशांनो. घरचा एक गांडूळ बरा आहे, आता दुसऱ्याचा मोह करू नका. शांत रहा. शांती धरणे जीवासाठी दशा उत्तम गोमटी, नाही तर माशासारखं होईल आपलं. आमिषाच्या मिशे गळगिळे मासा फुटो निया घसा मरण पावे. मरतो आपण. माझ्या दादानो शेवटचा दृष्टांत आहे गंधाचा. नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमर सुमन. माऊलीन तो एक सुंदर ओवी लिहिली. जैसे भ्रमर भेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे परिकळी के माझी सापडिये कोवळी. लाकूड पोकरणारा भोंगा आहे, पण नाईलाज झाला. हत्ती लहान असतो ना तेव्हाच त्याला बांधून ठेवलेलं असतं. हत्ती मोठा होतो तेव्हा त्याला साखळी जी बांधलेली असते ती अत्यंत किरकोळ असते. मनात आणलं तर एका हिसक्यात तुडल, पण त्याला एक मनात न्यूनगंड तयार झालेला असतो. काही जरी झालं तरी ही साखळी मला तोडता येणार नाही. आपलं तेच झालंय. लहानपणापासून एक न्यूनगंड तयार झालाय. पैशाशिवाय काय चालत नाही, पैशाशिवाय काय चालत नाही. म्हणून महाराज म्हणाले रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. पण माझ्या दादानो जे तुम्ही कमवताय ते शाश्वत नाही. आने वाला कौन है जाने वाला कौन है, पाने वाला कौन है खोने वाला कौन है. देने पे आया तो इतना देता है छप्पर फाड़ के देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है. इस हाथों की चमड़ी भी उतार ले जाता है. देने पे आया तो इतना देता है, दिन में 3-3 कीर्तन भी देता है. मगर लेने पे आया तो इतना लेता है, 2-2 साल लॉकडाउन भी रखता है. देने पे आया तो इतना देता है, 2.5 साल तक खुर्ची भी देता है. मगर लेने पे आया तो इतना लेता है. तुकारामाकडे येता है, एकनाथ जी से मिलता है, सूरत मार्गे गुवाहाटी भी जाता है. पहले पहले नाम भी लेता है, फिर तो धनुष्य बाण भी लेता है, अब तो घड़ी के कांटे भी चुरा लेता है. मानवा रे 100 पोरांचा बाप, हस्तिनापूरचा सम्राट, भारत देशाचा सार्वभौम राजा. सज्जन हो, त्याचं नाव होतं धृतराष्ट्र. जगता आलं का बोला. एकाला 1 लाख पुरं 1.25 लाख, ना तू 1.25 लाख, पण तू 7 कोटी गरज सोन्याची होती. काय नाव होतं त्याचं? रावण. सक्का भाऊ सुद्धा त्याच्या पाठीमागे उभा नाही राहिला. माझ्या दादानो परक्यांपासून सावध राहण्याची गरज नसते रे. आपल्यापासूनच आपण घाबरलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, डोळे सांगून जातात व्यक्ती कसे आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, तेच सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आलेली वाईट वेळ सांगून जाते आपला आणि परक नेमकं कोण आहे. अरे कधी कधी आपण ज्याला पोहायला शिकवतो ना तेच आपल्याला बुडवायचा प्रयत्न करतं. म्हणून माणसानं कुणालाही विसरावं, पण 3 लोकांना विसरू नये. ज्यांना अडचणीच्या वेळी मदत केली त्याला, ज्यांना अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला, आणि ज्यांना आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला. पक्क लक्षात ठेवा सज्जन हो, जमाना बदललाय, दररोज बदलतंय चित्र, हे माहिती असावं. आजकाल सख्या भावाच्या प्रगतीचा सख्या भावाला राग येतो. मी नेहमी सांगतो, आपला भाऊ जर श्रीमंत झाला तर जो गरीब राहिलाय त्याला वाईट नाही वाटावं, त्याला अभिमान वाटावा. माझ्या भावानं दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केला, कष्ट केले, शून्यातनं विश्व तयार केलं, आणि माझा भाऊ श्रीमंत झाला. शेवटी माझ्याच बापाचं रक्त श्रीमंत झाले ना. अभिमान वाटायला पाहिजे, हेवा कसला वाटू देत. कशाला नफरत पैदा होईल. भावाचं प्रेम भावावरती वाढलं पाहिजे, नाहीतरी त्यानं लक्षात ठेवावं. तुझ्या परी भले भले मिळाले, तुझ्या परी भले भले मिळाले आम्हाला, तुझ्या परी भले भले मिळाले आम्हाला, तुझ्या परी भले भले मिळाले मानवा तू विसरू नको तुझ्या
गर्वाने गुण गुण आपल्या छातीला तुझ्या परी भले 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 मिळाले या माईला भले 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 सख्या बापाला तुरे हो नको बेईमान यम फासा पडल्यावर होशील तू माझ्या दादानो माणसाला वेळ काढून 3 ठिकाणी गेलं पाहिजे. एक दवाखान्यात, 2 तुरुंगात आणि 3 स्मशानभूमीत. ज्या दिवशी तुम्ही दवाखान्यात जाल त्या दिवशी तुम्हाला तुमच्या आरोग्याची किंमत कळेल. ज्ञानाबरोबर नम्रता, श्रीमंती बरोबर समाधान आणि आयुष्याबरोबर आरोग्य सोबत असलं पाहिजे. ज्ञान असेल नम्रता नाही कोण विचारत, श्रीमंती आहे साधेपणा नाही कोणी विचारत नाही. आयुष्य आहे पण आरोग्य नाही. काय करायचं नुसत्या लाईफला. जिंदगी मौका कम और धोखा ज्यादा दे जाती है. माझ्या दादानो सज्जन हो. 100 पोरांचा बाप हस्तिनापूरचा सम्राट, भारत देशाचा सार्वभौम राजा, नाव होतं धृतराष्ट्र. त्याला म्हणावं लागलं जात दवाखान्यात कळेल आरोग्याची किंमत काय आहे. जा कधीतरी तुरुंगात कळेल स्वातंत्र्याला किती महत्व आहे. जा कधीतरी स्मशानभूमीत कळून चुकेल. आज स्वतःच्या पायाने आलो, एक दिवस लोकाच्या पायाने यायचं. माझ्या दादानो 100 पोरांचा बाप हस्तिनापूरचा सम्राट, भारत देशाचा राजा, नाव होतं धृतराष्ट्र. मारावं लागलं. यादी ऐका. 1 लाख पोरं 1.25 लाख ना, तू 1.25 लाख पण तू 7 कोटी घरं सोन्याची रावणाला मारावं लागलं. देयर इज नो मार्केट ऑफ युअर फिलिंग्स, युअर इमोशन्स अँड युअर सरोज. जस्ट डिस्प्ले युअर ॲटिट्यूड. नका सांगू लोकांना दुःख. नथिंग इम्पॉसिबल इन द वर्ल्ड म्हणणारा नेपोलियन बोनापार्ट मेलाय आणि समथिंग इज बेटर दॅन नथिंग म्हणणारा आईन्स्टाईन मेलाय. काय ताकदीची माणसं झालीत महाराष्ट्रात. हा महाराष्ट्र कोणी आबार गबाराची प्रॉपर्टी नाही. मोठी माणसं झाली आमच्या महाराष्ट्रात. कितीतरी मोठे नेते होऊन गेले आमच्या देशात. जावं लागतं माझ्या दादा. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब महाराष्ट्राचा आधार होते. सर्वसामान्यांचा श्वास होता. नेतृत्व होतं, कर्तृत्व होतं, वक्तृत्व होतं. गळ्यात घालायला आणलेले हार याच महाराष्ट्रातल्या माणसांनी पार्थिवावर अर्पण केलेत. महाराष्ट्र विसरला नाही. स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब, स्वर्गीय प्रमोदजी महाजन, दक्षिण कराडचे लोकप्रिय आमदार विलास काका उंडाळकर, आमच्या पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत नाना भालके, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, लता दिदी मंगेशकर, आटपाडीचे आमदार अनिलजी बाबर. ही काही किरकोळ माणसं होती महाराज. शिवसंग्रामचे नेते आमदार विनायकरावजी मेटे साहेब. जावं लागतं माझ्या दादा. स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे, काय कमी होतं यांना. एक दिवस जावं लागेल. कर्म शिल्लक राहतं. कर्म असं गोड करा ना, आपलं नाव मागं राहिलं पाहिजे. कर्म येईल आपल्या बरोबर. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्याकडे पहा, पटकन बोलायला अशी अपेक्षा आहे. समोर एक आंब्याचं झाड होतं. कर्म कशाला म्हणतात सांगतो. तो आंबा पाहिला डोळ्यानं, पाणी सुटलं तोंडाला, तिथपर्यंत नेला आपल्या पायानं. आंबा तोडला हातानं, खाल्ला, चव कळाली, भरलं. का खाल्ला आमच्या आंब्याचा आंबा म्हणून मालकानं मारलं. मार खाल्ला. पाठीला लागल्यानंतर पाणी आलं डोळ्याला. पाणी डोळ्याला आलं का. आंबा पाहिला होता. तुझ्या परी भले भले, तुझ्या परी भले भले, सख्या बापाला तू रे, सख्या बापाला तू रे होऊ नको बेईमान. यम फासा पडल्यावर होशील तू हैराण. होशील तू हरे राम, होशील तू हरे राम. दारुगांच्या बाईनं भरती येईन संसार. अहंकारी तोऱ्यात फिरू नको घरदार. बालपण सार तू खेळण्यात घालवल. तरुणपण वेड्या
वासनेत घालवल वासनेत घालून आज जवानी परितराने वाल पछताई ग आज जवानी परितराने वाल पछताई ग चलता सूरज धीरे धीरे चलता जाएगा चढ़ता सूरज धीरे 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 डलता है डल जाएगा शरीर जायाचे ठेवणी धरसी अभिलाष जने धरसी अभिलाष पण महाराज तुम्हाला परिवार नसेल, आम्हाला परिवार आहे, आम्हालाही परिवार आहे. पण ज्या परिवारावरती आपण प्रेम करतो तो आपल्यावर प्रेम करेलच असं नाही. लेकरू आईवर प्रेम करतं, आई लेकरावर प्रेम करते. लहान असतं बाळ तोपर्यंत आई कुठं गेली, आई कुठं गेली, आई कुठं गेली. मोठा होतो, तांदूळ पडतात डोक्यावर, मग ती येते घरात. आईवरचं प्रेम संपतं, मग ती कुठं गेली, ती कुठं गेली, ती कुठं गेली. हे बदलत बदलत राहत, हे स्थिर नाही. आणि म्हणून ज्या परिवाराला तुम्ही माझं माझं म्हणता तो परिवार तुमचा नाही. मग आमचा परिवार कोणता? आमची जनाबाई दररोज जात्यावरच्या ओव्या गायच्या आणि त्या ओव्या गाता गाता देवाला म्हणायच्या. जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे जा 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 दाणे पडत फिरते जाते सुब्र सुरेश पीठ सांडते जनी भाबडी भाबडी मिटुनी डोळे पूजित से मोहना. जात होतं दळण दळायचं काम जनाईकडे होतं, आता जातं नाही तर दळण दळायचं काम आपल्याकडे आले महाराज. मी सुद्धा काल सकाळी 1.5 पायलीचं दळण दळलं. कुटुंब होतं, एकत्र कुटुंब असायचं, पहाट होती, लवकर उठायचे महिला मंडळ. आता आम्हाला लवकर उठून बटन टाकावं लागतं हिटरचं. विहिरीवरून पाणी आणलं जायचं, मग हांड्यावर हांडा, हांड्यावर हांडा. आता किचनच्या कट्ट्यावर पाणी, नळाला नळीन, डायरेक्ट महाराजाच्या तोंडाला. सगळं बदलायला लागलं. जनाबाई होती, आता जाता नाही राहिलं. आताच्या पोरींना जर म्हणलं ना जा जात्यावर जाऊन बस, ती वर चढून बसायला बसली महाराज. तिला काय माहित आहे कसं बसायचं, नाही राहिलं जातं. सगळं बदलायला लागलं. पण बदलू देत. एकत्र कुटुंबामध्ये जेवढं प्रेम असतं तेवढं प्रेम विभक्त राहिल्यानंतर नसतं, हे लक्षात राहू द्या. काय जमाना होता महाराज, 24 माणसं एकत्र बसायची, शुभ्र चांदण्यामध्ये जेवण असायचं. जेवणाला तरी काय भारी भारीतले पदार्थ नसायचे महाराज. पांढऱ्या कपड्यात बांधून आणलेल्या पांढऱ्या शुभ्र भाकरी असायच्या, ज्वारीच्या बाजरीच्या. त्या बाजरीवर पिठलं असायचं, पिठलं भाकरीवर, त्याच्यावर कोथिंबीर टाकलेली असायची, ठेचा असायचा, ठेचा बाजूला, त्याच्यावरती असं तेल घातलेलं, जवसाची कारळाची चटणी असायची बाजूला, लोणचं असायचं, ते भाकरीच्या पापुंद्र्यात मुरलेलं असायचं, शेजारी कैरी असायची चिरलेली, त्याच्यावर मीठ टाकलेलं असायचं, असा लसूण असायचा खिसून टाकलेला, असं मस्तपैकी मेथीची भाजी तोंडी लावायला. हे फक्त ऐका, तोंडाला पाणी सुटून देऊ नका. कालची एकादशी, आजची द्वादशी. कुटुंब एकत्र होतं, संसार फाटका होता पण प्रेम नेटकं होतं. आता आपापल्या बेडरूम आल्यात, आपल्याला आपापलं किचन आहे, आपापले घरं आहेत, पण प्रेम संपून गेलं महाराज. जावा जावा
बहिणी असल्यासारख्या वागत होत्या, राहत होत्या. आता कोंबडीवर घालतात आणि जावाला शिव्या आणतात. काय तुम्हाला शिक्षणाचा गर्व आलाय कोणास ठाऊक. शिक्षण त्या ताकदीचं तरी असावं, नाही तर कोपावच्या दोडक्यासारखं शिक्षण. आणि मी काय रानातली कामं करायला शिकले का? मग असं किती शिकली तू माझ्या तायानो, माझ्या बहिण्यानो? ज्या कुटुंबाला तुम्ही आमचं म्हणता, माझं माझं म्हणता, ते कुटुंब साथ देईलच हे कशावरून? हे तुकोबांना कळालं. आपला सोयरा कोण आहे हे ओळखून घ्या बरं. दररोज सकाळी उठायचे, शेतामध्ये जायचे, कधी भामचंद्रावर, कधी घोराडेश्वरावर, कधी भंडाऱ्यावर. एक दिवशी आवलीनं हाक मारली, मालक अहो कमीत कमी कुठं चाललो हे तरी सांगून जात जा. आवले, देहूच्या बाजूला 3 वाटा फुटतात, त्याला तिकाटणं म्हणतात. एक वाट भंडाऱ्यावर जाते, एक वाट घोराडेश्वरावर जाते, तिसरी वाट भामचंद्रावरती जाते. आवले, प्रत्येक वाटेवरती येईन त्या वाटेची मुठभर माती उचलून घे, कानाला लाव. ज्या मातीतनं विठ्ठल विठ्ठल ऐकायला येईल ना, त्या वाटेनं मी गेलोय समज. आवलीनं तेच केलं. वैशाख महिना, ऊन पडलेलं, टोपलं घेतलं डोक्यावर, भाकऱ्या टाकल्या त्याच्यामध्ये. लोक म्हणतात आवली भांडकुदळी होती. भांडकुदळ आपली आवली असेल, तुकोबांची नव्हती बरं. टोपलं. एक सांगू का, एका सात्विक नवरा मिळायला, माळकरी नवरा मिळायला, वारकऱ्यांच्या आवडीचा नवरा मिळायला सुद्धा भाग्य लागतं. महिला मंडळ. सुशिलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चतुरतः, उदारो वंश पुण्येनं आत्मपुण्येनं सभाग्यता. आईच्या पुण्याईनं मुलगा सात्विक जन्माला येतो. एखादं पोरग जर सात्विक असेल, गळ्यात माळ घालत असेल, त्याला वारकऱ्यांचा छंद असेल, तर समजून जा तुमची पुण्य आहे. आईच्या पुण्याईनं मुलगा सात्विक होतो. उदारो वंश पुण्येनं, वंशाच्या पुण्याईनं तो उदार होतो. काही उदार असतात, काही उधार असतात. एखादं पोरग जर बांध पोखरायला तरबेज असेल ना, देवळात गेला तर देवळातला बल काढून आणत असेल, कीर्तनाला आलं तर येताना रिकामा पायाने येऊन जाताना दुसऱ्याच्या नावे घेऊन जात असेल, तर ती त्याच्या बापाची पुण्य आहे. उगा म्हणून म्हणतात का माणसं, बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा. पितृपुण्येनं सभाग्य, पितृपुण्येनं चतुरतः, आत्मपुण्येनं सभाग्यता. माझा नवरा भाग्यवान आहे, माझा नवरा हुशार आहे, माझा नवरा भजन करतो. भाकऱ्या घ्यायच्या, जायचं दररोजचा नित्यनेम. माती उचलली, कानाला लावली, विठ्ठल विठ्ठल ऐकायला आलं. काही पावलं चालले आऊसाहेब. आवलीनं ढेकळात प्रवेश केला. काही पावलं चालल्यानंतर माती कानाला लावली, अजून पुढं गेली. पायामध्ये चप्पल नव्हती, रखरखत ऊन, बाबळीचा काटा पायामध्ये घुसला. मटकन खाली बसली, डोक्यावरचं टोपलं बाजूला, रडू लागली. पंढरपुरातल्या पांडुरंगाला दया आली. ती म्हणालीच होती, देवा वरून पण काळा ना आतून पण काळा आले का? काटा मोडला पायात. जगाच्या बापानं गुराख्याचं रूप घेतलं. हातामध्ये घुंगराची काठी, काळी घोंगडी खांद्यावर, उघडा बंब काळा कुट्ट दिसणारा देव आऊसाहेबांच्या पुढे आला. मासाहेब, काटा मोडला वाटतं. हा रे, फारच लागलेलं दिसतं. हा काटा मोडला दिसत नाही, मी काढू का काटा? आऊसाहेब म्हणल्या, कुठला आहेस तू? मी इथलाच आहे, राखण करतो. तिला काय माहिती आहे जगाची राखण करतो. मी काढू का काटा? तुला नाही जमायचा. आईसाहेब, काय? मोठ्या मोठ्याचे काटे मीच काढलेत. रावणाचा, धृतराष्ट्राचा काटा, कंसाचा काटा मीच काढलाय. तुला जमल? हा. आऊसाहेबाचा पाय मांडीवर घेतला. काटा काढायची एक पद्धत असते. तोंडातला थुका काढायचा आणि त्या थुंकीनं पाय पुसायचा. काटा दिसत नाही व्हायचे. अजून एकदा बोट तोंडात बुडवायचा, जिभेर लावायचा, पुन्हा तिथं लावायचा. देव, कुठला रे तू? पुन्हा पुन्हा थुंकी लावतो माझ्या पायाला. हा आईसाहेब, दिसत नाही. काटा दिसावा म्हणून जगाचा बाप आवलीच्या टाचेला थुंकी लावत नव्हता. त्या निमित्तानं साधूच्या पायाची धूळ त्याला चाटायची होती. देव इच्छिराज चरणीची मात धावत चालते मागे मागे.
कशामुळं? जगद्गुरु तुकोबराईने आपली सगळी नाती परिवाराशी जोडली नाहीत, सगळी नाती ईश्वराशी जोडली. अरे एकमेव सोयरा जगातला माझा तोच आहे जो विटेवरती उभा आहे आणि तो अंतकाळी माझ्या भेटीला येईल. ही प्रार्थना तुकोबांची होती. म्हणून अभंगाचं शेवटचं चरण, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठ्ठला, तुका म्हणे विठ्ठला, शरीर जायाचे, शरीर जायाचे ठेवाने. कुमार